एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे घोड्याला चांगली अद्दल घडली. घोडा माहिती आहे ना? माहिती आहे तुम्हाला घोडा? हां, तर एक माणूस होता. त्या माणसानं 2 प्राणी पाळले होते, पाळीव प्राणी. एक होता घोडा आणि एक होता गाढव. कोणते 2 प्राणी होते? एक घोडा आणि दुसरा गाढव. तर 2 प्राणी पाळले होते. तर एके दिवशी तो माणूस त्या 2 प्राण्यांना घेऊन बाजारात जायला निघाला. त्यानं काय केलं? आपल्या जवळचं जेवढं ओझं होतं ते सर्व ओझं त्या गाढवावर लादलं आणि तो बाजारात जायला निघाला. आणि त्या गाढवावर एवढं ओझं लादलं होतं की थोडं पुढं गेल्यानंतर अर्धा अंतर पार झालं आणि गाढव एवढा दमला की त्याला अगदी पुढं चालता येत नव्हतं. आणि म्हणून गाढवानं घोड्याला विनंती केली, ए घोड्या, थोडंसं ओझं, माझं ओझं तू जरा घे. तुझ्या पाठीवर थोडं ओझं घे, माझ्या पाठीवर एवढं ओझं झालं आहे की मला चालता येत नाही. त्यावेळी घोडा म्हणाला, नाही नाही, ओझं बिझं मी काही घेणार नाही. ओझं वाहणं फक्त तुझंच काम आहे, माझं काम नाही. तुला तू चाल, नाही तर काय कर, मला सांगायचं नाही. मी तुझं ओझं घेणार नाही. तुझं काम आहे ना ते तूच करायचं, मला सांगायचं नाही. आता असं घोडा बोलल्यानंतर बिचारा गाढव गप्प राहिला आणि कसा बसा चालायला लागला. पण ते ओझं एवढं होतं की शेवटी त्याच्या तोंडाला फेस आला आणि तो गाढव खाली पडला. गाढव खाली पडल्यानंतर लगेच त्या माणसानं गाढवावरचं म्हणजे गाढव खाली पडला, ओझं पण खाली पडलं, बरोबर आहे. मग गाढवाला व्यवस्थित पाणी वगैरे पाजलं आणि त्याला उभं राहायला सांगितलं. गाढव उभं राहिला. आणि मग मालकाने काय केलं? गाढवाच्या पाठीवर जेवढं ओझं दिलं होतं ते सगळं ओझं कोणाच्या पाठीवर दिलं असेल रे? घोड्याच्या पाठीवर दिला. कोणाच्या पाठीवर दिला? घोड्याच्या पाठीवर. आणि मग तेवढं ओझं घेतल्यानंतर बाप रे बाप, एवढं ओझं होतं ना की अगदी घोड्याला चालताच येत नव्हतं. पण आता त्याला काय पर्याय नव्हता. त्याला पश्चाताप झाला. त्याला असं वाटायला लागलं, मगाशी जर मी गाढवाचं ऐकलं असतं आणि अर्धं ओझं घेतलं असतं तर आता पूर्णच्या पूर्ण ओझं घेण्याची वेळ माझ्यावर आली नसती. पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता, कारण गाढवाला फेस आला होता तोंडाला. त्याच्यामुळं आता काय मालक त्याच्या पाठीवर ओझं देईल का? नाही. आणि म्हणून शेवटी घोडा पस्तावला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याला अगदी बाजारात पोचेपर्यंत ते सगळं ओझं वाहून न्यायला लागलं. समजला? गोष्ट समजली? आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न, मला सांगा, या गोष्टीतल्या माणसाने कोणते 2 पाळीव प्राणी पाळले होते? सांगा मला. बरोबर, एक गाढव आणि एक घोडा. बरोबर. मला सांगा, ज्यावेळी गाढवाला आणि घोड्याला घेऊन माणूस निघाला त्याला कुठे जायचं होतं रे? बाजारात जायचं होतं, बरोबर आहे. मग बाजारात जायचं होतं, मग त्यांनी संपूर्ण जे ओझं होतं ते कोणाच्या पाठीवर लादलं? घोड्याच्या पाठीवर लादलं. हा, गाढवाच्या पाठीवर लादलं, बरोबर आहे. मला सांगा आता, मग गाढवाच्या तोंडाला फेस का आला? हां, एवढ्या जास्त प्रमाणात ओझं होतं की तेवढं ओझं नेताना, बाजारापर्यंत नेताना त्याला अगदी दम लागला होता. आणि शेवटी एवढं ओझं झालं की शेवटी त्याच्या तोंडाला काय झाला? फेस आला आणि तो खाली कोसळला, बरोबर आहे. मग आता मला सांगा, गाढव ज्यावेळी खाली कोसळला फेस येऊन, त्यावेळी मग मात्र सगळं ओझं कोणाकडं गेलं रे? घोड्याच्या पाठीवर गेलं, बरोबर आहे की नाही? हां.
मग मला सांगा, या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? या गोष्टीतून काय सांगितलंय की नेहमी दुसऱ्याच्या कष्टात वाटेकरी व्हा. जर दुसऱ्याच्या कष्टात वाटेकरी झालात तर तुम्हाला जास्त कष्ट पडत नाही. या गोष्टीमधलं जर घोड्याने आधीच थोडंसं ओझं घेतलं असतं तर तेवढं सगळंच्या सगळं ओझं घ्यायला लागलं असतं का घोड्याला? नाही. पण गाढवानं विनंती करून सुद्धा त्यानं गाढवाच्या पाठीवरचं ओझं घोड्याने घेतलं नाही आणि शेवटी मग संपूर्ण ओझं त्याला स्वतःला घ्यावं लागलं. आलं लक्षात? आणि म्हणून लक्षात ठेवा, नेहमी काय करायचं? दुसऱ्याला मदत करायची. जेव्हा कधी कोणाला मदतीची गरज लागेल त्यावेळी काय करायची? मदत करायची. आलं लक्षात? समजली गोष्ट? टाळ्या वाजवा.